कवितेवर भाष्य करणं किंवा कवितेवर काही सांगणं सवरणं आमच्या दयात म्हणतात की म्हणजे कुणी विचारलं असेल की सध्या काय लिहिली, काही कविता लिहिली असतात तर त्या म्हणतात मी कविता जगते. म्हणजे कविता ही जळीस्थळी काष्टी पाषाणी असं म्हणलं तरी चालेल, ती आमच्या बरोबरच असते. ज्यांना ह्या कवितेचा नाद लागलेला आहे त्यांना कविता कुठंही सुचते, कशीही सुचते. बायका म्हणजे महिला असं म्हणूया, बायका म्हणजे की काही राग महिला हा शब्द तिथे बरोबर बसतो. पण महिलांचं जगणं जे आहे तर ते मी म्हणते की हा एक वेदनेचा सोहळा. आमच्या ज्या उंबऱ्याच्या आत, मी नेहमी म्हणते की उंबऱ्याच्या आत वेगळं जग आहे आणि उंबऱ्याच्या बाहेर हे वेगळं जग आहे. दोन्ही जगांच्या तुलनेमध्ये कुणी नोकरी करत असेल, कुणी मी MA आहे पण मी सर्व्हिस केली नाही कारण रेसिडेन्शियल सर्टिफिकेट आमच्याकडे नव्हतं. मग महिला मंडळ, बचत गट या माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिर म्हणजे अशा सगळ्या महिलांना शहाणं करून सोडणं हे आम्ही परत धरलं. गेली 25-30 वर्ष गोव्यात आहे पण त्यातली 8 वर्ष घरात गेली, 22 ते 23 वर्ष ह्या सोशल लाईफमध्ये आहे, साहित्यिक ह्याच्यात आहे, कार्यक्रम हे ते सगळं आयोजित करणं आणि सर्व महिलांना घेऊन जाणं हा माझा भाग आहे. मी एकटीनंच पुढं गेलं असं नाही म्हणा. मग वेगवेगळ्या म्हणजे एकंदरीत गोव्यामधल्या म्हणजे वास्को असेल, म्हापसा असेल, छोट्यातल्या छोट्या खेड्यामध्ये सुद्धा या सर्टिफिकेटसाठी चालणार. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक वापर अनुभव ह्या कवितेमध्ये आणि माझं लिखाण हे चळवळीतून आलेलं आहे. माझं जे लिहिते, जे काही लेख लिहिते, जे काही कविता करते तर ती जी एक सामाजिक जी चळवळ होती आमची, आधी केले आणि मग सांगितले. म्हणजे आधी आम्ही ते केलं आणि मग आम्ही साहित्याच्या माध्यमातून व्यक्त व्हायला लागलो, पेपरमध्ये लिहायला लागलो. हे असं सहज तुम्ही बसा तुम्हाला हाताला देऊ असं ठेवलेलं नाही आहे आम्हाला. आम्ही संघर्ष 30 वर्ष आम्ही संघर्ष करत आलेलो आहोत. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, आर्थिक कोणतीही गोष्ट असेल म्हणलं उंबऱ्याच्या आत जग आग. मी आज इथं भाषण करते पण घरी गेले साडी बदलली की मला भांडे घासावे लागतात. हे वास्तव आहे ना. पण तरीही ह्या दोन्हींची सांगणं, आधुनिकता, परंपरा ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारून आपण पुढं जायचं आहे. मला जे येत आहे ते मला करायला आलं पाहिजे, मला जमलं पाहिजे आणि हे मला येत आहे हा विश्वास हा पूर्ण पाहिजे. आम्ही तेच करत आलो, आम्ही तेच शिकलो आणि वयाच्या 48 ते 49व्या वर्षी मी 4 व्हीलर शिकलो. तुला आणि काय 4 व्हीलर कुठं घालशील, कुठं आणि कुणी म्हणे रस्त्याच्या गजाली, रस्त्यावरच्या गोष्टी म्हणे ह्या जमणार नाही. पण मी माझ्या गावाकडे 1000 किलोमीटर प्रवास केलेला आहे. सांगायचं एवढंच आहे की माझ्यामध्ये हे आहे, हे सामर्थ्य हे माझ्यात आहे, हे मला येत आहे आणि मी ते करतो. हे मला आलं पाहिजे. ह्या गोष्टी मनात ठेवून हा भाव आमचा चालत असतो. सो लिटरेचर तेन्ना म्हाका बरयली तेन्ना म्हळें कवी संमेलन म्हाकाय दिसलें एक पोयम बरोवं. बट देन कोंकणी जेन्ना हांव आमची शिक्षण सिस्टर जावन गेली तेन्ना आमकां आजरा आजरा न्हू आजरा धाडलेली फॉर 15 days. म्हजी वांगडा 4 आमची कंपेनियन वसयची आनी हांव तेंचे वांगडा लागली. सो आजरा सगळी मराठी आणि म्हजे वडिलीन म्हाका म्हळें 4 मराठी पुराय बिकॉज आय कुडंट कम्युनिकेट इन कोंकणी, आय मीन इन मराठी. But anyway, 15 days over there, I learned a little bit, but I can still remember Marathi, some lines of poem. Iloso, mozo, soso, kapsachi, guli, koso. When I was a child, I learned this. And today, when I went through this, I was just recalling my memory, what I learned in school.
And sometimes when my children read those Konkani Day, we listen to have Konkani, Marathi Day. I make it a point that children know their language. Tanchi Bas, Karakote Murupazai. But in the school, I demand that they speak in English. But poetry is a language of the soul. Congratulations to the poets here and to the writers. I enjoyed listening to your poem which spoke about our womanhood and what is woman today. Like Mother Teresa said, I congratulate the unbelievable women who are here in the world. Every woman in us has something special. And if there is no woman one day, and Anantari Buryan Zalne, and she Avori Nakine Kavana, they say they have bread or they have a biscuit. So the mother's role is very important at home. My mother plays a very important role. If mother is not there, I can understand when children come to school not dressed well. Because mother pays attention. But in some cases, mother and father is a father. Some cases. While the father also pays that much of attention. Woman here, when I got in here, thank you for inviting me. I saw you, as she said, nicely dressed up. I like when my teachers also come very well dressed up. That shows they come well dressed up and the children look at us. Children look how you dress up, what you wear, and as a result they start liking the subject. The way you teach, the way you walk, that is what students learn from us. Every day when I walk up and down the street, I am tough and everybody will know me. But if you see me out, I am different. So today I congratulate you while in the different field that I am. Today is a special day for you, dear woman, while we are in the month of March. March, Women's Day and Men Day. Men's Day, Saint Joseph Festa, 19th. Which we celebrate Men Day. Women's Day on the 8th, internationally. Men Day, I don't know whether, but this is, in our religion we celebrate this Men Day as Saint Joseph Day. Congratulations to the women and to the men who are present here. Without you, women also would not be here. I congratulate all of you. See, Aditya is young at heart and has a lot of aspiration in his mind. Samrat Club of Navini, which is focusing on art, culture and an educative program which is to be appreciated. I congratulate the committee members and the Kavita Monkar and all the way you travel. I like the way you presented yourself. So like what you have done, what you are supposed to do, like she did, and to the secretary. And to all of you who took your part here, and women especially, God bless you to all of you. Let us strive hard each day while we women around the world and especially in Navili do our best to us, and while we appreciate us as women, to our families, how she said, when you get back home, we have so much of work to do. When I get back to my room and to my office, I see a whole lot of work that is to be done, and I remember that I still have to do my work at home. So for all, so thank you Aditya and I appreciate it. God bless you. कवितेचं नाव आहे कवितेची कविता. दुःखाचा भडीमार होतच राहिला, दुःखाचा भडीमार होतच राहिला, कधी तणावर तर कधी मनावर. असह्य एक घाव झेलताना ती राहिली नाही भानावर. उसळल्या चिंधड्या देहाच्या वाहिले रक्ताचे पाठ, उसळल्या चिंधड्या देहाच्या वाहिले रक्ताचे पाठ, विरुनी गेली अंतरात तिच्या स्वप्नांची पहाट. दुःखाची आता हद्द झाली, दुःखाची आता हद्द झाली, अश्रूंचेही थिजले तळे. अंतरात जगल्या वेदना अन दुःखाचे उमाळे. आता आहे अचेतनती, आता आहे अचेतनती, झेलली सर्व घाव. बरेच काही सांगून जातात तिच्या डोळ्यातील भाव. धन्यवाद. आज मी जी कविता सादर करणार आहे त्या कवितेत मातारूपी मत्स्य आपल्या जीवनाची व्यथा व्यक्त करते. सागराच्या विशाल विश्वात सुद्धा आयुष्याची शाश्वती नसते, तसेच ईश्वर
रूपाचं वरदान मत्स्यरूपी मातेसाठी काही वेळा कसा श्राप बनते, हा या कवितेचा आशय आहे. जलजीवन जलविश्व प्राप्त हे झाले, व्यापकतेला सीमा नाही. जलविश्व प्राप्त हे झाले, व्यापकतेला सीमा नाही. क्षणोक्षणी ही मनास हुरहुर, स्वातंत्र्याची हमी नाही. लहानांच्या मोठ्यांना हाका, विश्वासाची खात्री नाही. प्रवाहाची दिशाच चुकता, यातनेला कमी नाही. यातनेला कमी नाही. पिल्लास पाहुणी भरून येई, पिल्लास पाहुणी भरून येई. दुराव्याची हौस नाही, अखेरची ती भेट होता. मनालाही चैन नाही, मनालाही चैन नाही. सांगावे जणू मम बाळांना, सांगावे जणू मम बाळांना. पुन्हा भेटणे शक्य नाही. प्रेमाने तुमचा निरोप घेता, तुम्हा बिलगणे सोपे नाही. तुम्हा बिलगणे सोपे नाही. गती थांबली, श्वास रोखला, बंडखोरीला उभा नाही. जाळ्यामध्ये जीव अडकता, सुटण्याचाही मार्ग नाही. जाळ्यामध्ये जीव अडकता, सुटण्याचाही मार्ग नाही. जलविश्व प्राप्त हे झाले, व्यापकतेला सीमा नाही. क्षणोक्षणी ही मनास हुरहुर, स्वातंत्र्याची हमी नाही. स्वातंत्र्याची हमी नाही. धन्यवाद. चित्राताईंनी म्हटलं की उंबरठ्याच्या अलीकडे एक जग असतं. प्रत्येक बायका, सगळ्याच बायकांचं मुली उंबरठ्याच्या अलीकडे एक जग असतं. तसंच 40च्या पलीकडे पण एक जग असतं. मज छंद लागला सखे, मुक्त आता जगण्याचा. मज छंद लागला सखे, मुक्त आता जगण्याचा. मी मलाच पुन्हा भेटल्याचा आनंद होतो आहे. पुन्हा किनारे पाहिले, जवळून एकदा पण. पुन्हा किनारे पाहिले, जवळून एकदा पण. लाटांची फिरण्याचा वेग आता मंद होतो आहे. हृदयाच्या कंपातून सरले क्षण परके काहीसे. हृदयाच्या कंपातून सरले क्षण परके काहीसे. परतीचा मार्ग का पर्यंतचा बंद पाडला आहे. जखमा अशा कित्येक झाल्या वाहताना, जखमा अशा कित्येक झाल्या वाहताना. स्पर्शिले की आकाशाना ध्यास रुंद होतो आहे. दुःख नकोच नव्याने, त्याच मखमली वाळूचे. दुःख नकोच नव्याने, त्याच मखमली वाळूचे. क्षितिजाला भेटण्याचा भास बेधुंद करत आहे. अवकाशी जगण्याचे स्वप्न पुरी आहे कधीचे. अवकाशी जगण्याचे स्वप्न पुरी आहे कधीचे. चंद्र केसात माळण्याचा मी छंद पाहिला आहे. अनावर होते अशीच जुनीच प्रीत ही अनोळखी. अनावर अशी होते जुनीच प्रीत ही अनोळखी. मी त्याच प्राजक्ताचा पुन्हा मधुगंध ओढिला आहे. धन्यवाद. कवितेचे नाव असा तें चली. तें चली जन्म घेता व्हड जाता. तें चली जन्म घेता व्हड जाता. कुळार सपयता भयण जावन राखी बांदता. तें चली व्हड जावन लग्न जाता. लग्न जावन भायर जाता. घोवाक सांबाळून घरच्याकूय आपणायता. नणंद जाता, भावच जाता. तरेकवार नाती घडे संवसार आसता. तें चली 9 म्हयने गर्भ जगता. तें चली 9 म्हयने गर्भ जगता. त्रास काडटा, आवय जाता. चली जावं वा चली जावं, जल्माक कोणी येवं, जल्म दिवपी आवय मात तें चलीच आसता. चलो आनी चली आतां फरक नासता. चलो आनी चली आतां फरक नासता. एक चली शिकल्यार आख्खो घराबो शिकता. चलो आनी चली हातून फरक इतलोच आसता. हातून फरक इतलोच आसता. कवितेचे नाव जावन आसा तो. त्याच्याशिवाय करमत नसतं, त्याच्याशी नीट जमतही नसतं. त्याच्याशिवाय करमत नसतं, त्याच्याशी नीट जमतही नसतं. असेच काहीतरी नवऱ्या बायकोचं नातं असतं. बायको म्हणून आपण फक्त ऍडजस्ट करायचं असतं. नवऱ्याचं सगळं शांत चित्ताने ऐकून घ्यायचं असतं. हा माझा अनुभव आहे. नवऱ्याचं सगळं शांत चित्ताने ऐकून घ्यायचं असतं. नंतर थोडे भाष्य मनातून डिलीट करायचं असतं. अहो, संसारात जुळून घेताना बायको म्हणून आपणच गॅरेंट व्हायचं असतं. आता बायकोने जेवण कितीही चांगलं बनवलं तरी, ऐका ना,
बायकोने जेवण कितीही चांगलं बनवलं तरी आई मेड फूड त्याला व्हेरी व्हेरी टेस्टी लागतं. म्हणजे आई माझं असं करायची तसं करायची. बायकोने जेवण कितीही चांगलं बनवलं तरी आई मेड फूड त्याला व्हेरी व्हेरी टेस्टी लागतं. आजारपणात मात्र साध्या खिचडीतही बायकोच्या हातचं बेस्ट टेस्टी एव्हर फूड त्यालाच लागतं. आता बायकोने अख्खं घर सजवलं सावरलं तरी सावरलं तरी दारावरच्या पाठीवर मात्र प्रथम नाव त्याचंच असतं. त्याच्या नावाचं मंगळसूत्र मिरवताना मात्र अख्ख्या दुनियेतलं फ्रीडम तिचं असतं. कसंही झालं तरी ऍडजस्ट करायचं असतं बायकोने. कसंही झालं तरी ऍडजस्ट करायचं असतं तिने. एक्सपिरियन्स घेत रिलेशनशिप जपायचं असतं. मग अख्खं फुल करिअर तिचं असतं. लग्नाआधी चांदण्यात चंद्राला कमी घ्यायचं असतं. लग्नाआधी चांदण्यात चंद्राला कमी घ्यायचं असतं. लग्नानंतर मात्र गुण दोषासकट एकमेकांना स्वीकारत तडजोडीने जगायचं असतं. अहो प्रत्येक यशस्वी पुरुषामध्ये एक स्त्री असते. हे खरं आहे. अहो प्रत्येक यशस्वी पुरुषामध्ये एक स्त्री असते. हे जरी खरं असलं तरी बायकोच्या प्रॉब्लेमांचं अचूक सोल्युशन तिच्या हॉबीकडे असतं. अहो नवऱ्याच्या सानिध्यात आयुष्य म्हणजे फन असतं. थोडं रुसायचं असतं, थोडं लव करायचं असतं. थोडं रुसायचं असतं, थोडं लव करायचं असतं. कारण प्रेम म्हणजे लव असतं आणि प्रत्येक नवऱ्या बायकोचं सेम टू सेम असतं. धन्यवाद. माझी कविता आहे तुझ्यासाठी. आणि हा माझा खूप अनुभव आहे. मी शिक्षण संस्थेमध्ये क्लासेस घेते आणि काय काय येतात ना तर खूप ॲक्च्युली M.Com B.Com मॉडेलिंग वगैरे करून आता फक्त मुलं आणि संसारच करतात. त्यांच्यासाठी मी परत मला आलेला अनुभव आहे आणि त्यामुळे कविता केली आहे. तुझ्यासाठी. सांग सखे जगतेस कोणासाठी. सांग सखे जगतेस कोणासाठी. हरवलेल्या स्वप्नासाठी विखरलेल्या धैर्यासाठी. कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी. वास्तूला घरपण देण्यासाठी. जोडीदाराला साथ देण्यासाठी. का पिलांना मोठं करण्यासाठी. सांग सखे जगतेस कोणासाठी. पावला पावलावर फक्त आणि कोणासाठी. फक्त आणि फक्त कोणासाठी. विचार करण्यासाठी एकदा तरी तुझ्यासाठी. आयुष्य एकदाच मिळतं आयुष्य एकदाच मिळतं जगून बघ तुझ्यासाठी. आनंद कशात मिळतो ते कर तुझ्यासाठी. खळखळून हाच सखे तुझ्यासाठी. स्वच्छंद जग तू तुझ्यासाठी. स्वप्न साकार तू तुझ्यासाठी. मिळेल त्या संधीचं सोनं कर तू तुझ्यासाठी. सामर्थ्य आहे तुझ्यामध्ये. दाखव तू जगाला तू तुझ्यासाठी. सांगते म्हणून तरी जगून बघ. सांगते म्हणून जगून तरी बघ. सखे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. स्त्रीचं मन म्हणजे आस्था आहे, स्नेह आहे. स्त्रीचं मन म्हणजे आस्था आहे, स्नेह आहे, प्रेम आहे, प्रीती आहे, कर्तव्याच्या मार्गावरती चालण्याची रीती आहे. स्त्रीचं मन म्हणजे राग आहे, अनुराग आहे, श्रद्धा आहे, त्याग आहे, मनामध्ये संततेवती विश्वासाची ज्योत आहे. स्त्रीचं मन म्हणजे संत आहे, अनंत आहे, साधू आहे, बैरागी आहे, सर्वासाठी त्याग करणारी अलख निरंजन जोगी आहे. स्त्रीचं मन म्हणजे शक्ती आहे, समृद्धी आहे. स्त्रीचं मन म्हणजे शक्ती आहे, समृद्धी आहे, भाव आहे, भक्ती आहे, वाट चुकलेल्या पांतस्थाच्या ओळखीचा भाव आहे. स्त्रीचं मन म्हणजे सत्य आहे, ज्ञान आहे, उपनिषद वेद आहे, वास्तवाच्या जाणीवेचा अंधश्रद्धेला छेद आहे. स्त्रीचं मन म्हणजे यशाची समिधा आहे, आहुतीची सामुग्री आहे, उपासनेचे तंत्र आणि हवनांचा मंत्र आहे. स्त्रीचं मन म्हणजे निष्ठुर आहे, निशब्द आहे. शेवटचं कडवं आहे. स्त्रीचं मन म्हणजे निष्ठुर आहे, निशब्द आहे, निष्कलंक, निष्काम आहे. आयुष्याच्या यात्रेमधलं हेच चार नाम आहे. आयुष्याच्या यात्रेमधलं हेच
मैत्री म्हणजे अशी असावी, तुमच्या चुका तुमच्या समोर सांगावी. मैत्री म्हणजे अशी असावी, तुमच्या चुका तुमच्या समोर सांगावी आणि कौतुक करायची तुमची तर ती दुसऱ्या समोर करावी. मैत्री म्हणजे अशी असावी, मैत्री म्हणजे अशी असावी जी तुला समजून घ्यावी. मैत्री म्हणजे अशी असावी जी तुला समजून घ्यावी, तुला हसवण्याकरता ती जमीन आसमान एक करावी. गोड बोलून तुझ्याशी, गोड बोलून तुझ्याशी मागे कडू पसरावी. गोड बोलून तुझ्याशी मागे कडू पसरावी. अगं ती कसली ग मैत्री जी अशी करावी. ती आहे मैत्री, ती आहे मैत्री जी तुझ्याकरिता तुझ्या सोबत अटल राहावी. ती आहे मैत्री जी तुझ्याकरिता तुझ्या सोबत अटल राहावी. तुझ्यासाठी वेळ काढून तुझी हालचाल विचारावी. तू का चिडतेस, तू का रागवतेस, तू का चिडतेस, तू का रागवतेस, अशी ती प्रेमाने विचारावी. अशी पाहिजे ग मैत्री जी तुला मिठीत घेऊन मोकळेपणाने तू माझी ग म्हणा. थँक्यू. कविता वाचपाची संधी दिल्याबद्दल काय काय आभार मानतो. आता माझी कविता सादर करताना माझे नाव असं क्षितिज. तिच्या मनाची पाटी कोरीच राहिली आहे, तिच्या मनाची पाटी कोरीच राहिली आहे. तिच्या पांढऱ्या फटक कपाळासारखीच पूर्वी सुंदर अक्षरं उमटायची या कपाळाच्या पाठीवर. आताच्या अश्रूंनाही उधाण आलेलं असतं. पुसली जातात मग उमटलेली अक्षरं तिच्याही नकळत. पाठमोऱ्या भूतकाळाचा कानोसा घेत राहते ती. हातातून घरंगळलेल्या क्षणांची बेरीज वजाबाकी करून पाहते ती. स्वप्नांची उलटसुलट आकडेमोड करते मग. संसाराचे गणित कधी जमलेच नाही तिला. कुठेतरी हातचा घ्यायचा राहूनच गेला असावा. समजेच ना कुठं काय चुकत गेलं बरं, समजेच ना कुठं काय चुकत गेलं बरं. तारुण्याच्या उंबरठ्यावर सोनेरी स्वप्न विणत गेली ती. तिथनंच गुणाकार चुकत गेली असावी बहुधा. सोनेरी वीण उसवत राहिली ती. अर्ध्यावरच सुख आणि संसाराचा भागाकार चुकला. अर्ध्यावरच सुख आणि संसाराचा भागाकार चुकला. आताच्या अंधारातच स्वतःची सावली धुंडाळत बसते. भिजलेली नजर सैरभैर होत भविष्याचा उजेड शोधते. मनपटलावर नवीन बिंदू नव्या चौकोनात मांडते ती. आयुष्याचा नवीन आलेख रेखाटते आता ती. तिच्या क्षितिजावर नवीन पहाट उदयास येते. तिच्या क्षितिजावर नवीन पहाट उदयास येते. धन्यवाद. माझ्या कवितेचं नाव आहे श्री जन्म. एक जन्म स्त्रीचा, एक जन्म स्त्रीचा संपूर्ण संसार तारते. एक जन्म स्त्रीचा संपूर्ण संसार तारते. माणुसकी जपताना कुटुंबाला जोडून ठेवते. माणुसकी जपताना कुटुंबाला जोडून ठेवते. जन्म होता मुलीचा, जन्म होता मुलीचा नाक मुरडती सर्व. जन्म होता मुलीचा नाक मुरडती सर्व. तिच्या बाललीलांनी आईला मात्र होई गर्व. तिच्या बाललीलांनी आईला मात्र होई गर्व. शिक्षणात नेहमी अव्वल, शिक्षणात नेहमी अव्वल. घरात आईच्या मदतीला असते ती सदा तत्पर. गर्व होई तिच्या. शिक्षणात नेहमी अव्वल. घरात आईच्या मदतीला असते ती सदा तत्पर. गर्व होई तिच्या पायाला. स्त्रीमध्ये असते देवी, स्त्रीमध्ये असते देवी. लक्ष्मी आणि ती सरस्वती, लक्ष्मी आणि ती सरस्वती. संकट समयी तारणारी चामुंडा दुर्गा भवानी होती. संकट समयी तारणारी चामुंडा दुर्गा आणि भवानी होती. आपण सगळे दुर्गा देवीच्या मंदिरात बसूनच हा कार्यक्रम साजरा करत आहोत.
स्त्रीच्या उदरी जन्मले क्रांतीवीर देशासाठी झुंजले. म्हणजे एक स्त्री अशा क्रांतीवीरालाही जन्म देणारी असते. स्त्रीच्या उदरी जन्मले क्रांतीवीर देशासाठी झुंजले, तोर जवान जन्म घेतली ती नसेल तर जगी कोण उरले. स्त्रीच्या उदरी जन्मले क्रांतीवीर देशासाठी झुंजले, तोर जवान जन्म घेतली ती नसेल तर जगी कोण. हा माझा प्रश्न आहे तुम्हासाठी. धन्यवाद. आम्ही 8 जणी, आमचा ग्रुप असा 8 जणीचा. आम्ही 8 जणी जरी नसलो बहिणी मिळून मिसळून वागतात सर्वजणी. रंग रूप आकार विकार जरी असले भिन्न भिन्न पण आहे सगळे आम्ही समविचार. बैठक असते आमची तेव्हा बघायची एक न्यारी विसरूनी सगळी नाती होती भेटतात सगळ्या मैत्रिणी. ते क्षण जगतात स्वतःसाठी तेव्हा ती नसते कोणाची आई ना कोणाची पत्नी. असते ती स्वतःची स्वतः आणि त्या 8 मैत्रिणी. नसते डोक्यावर कसली ओझी असते तेव्हा हास्याची फवारी घेऊन नवी ऊर्जा जगण्याची. मनात ओढ ठेवून भेटण्यास दुसऱ्याची मागे फिरतात जड पावलांनी. असे असू द्या सगळ्यांना अशाच मैत्रिणी जागू द्या नव्या पुणे. 5 मिनिटात कविता केली अशी कविता नसते हे लक्षात घ्या. आत्ता बोलले, आत्ता केलं, आत्ता हा प्रसंग दिसला आणि मी लिहिलं अशी कविता नसते. कवितेसाठी अनुभव हा जिवंतपणे आपल्या शरीरामध्ये मनामध्ये तनामध्ये मुरावा लागतो. आणि कवितेचं बीज हे पडलेलं असतं. पण कधी कधी कविता ही वर्षभराने 2 वर्षांनी अशी सुचत जाते. म्हणून काय आहे की कविता जर खरोखर तुम्हाला करायचीच आहे तर त्यासाठी अनुभवणे वाचणं. आणि आम्ही सुद्धा म्हणतोय की आम्हाला ही कविता म्हणावी तितकी सापडलेली नाही. कुसुमाग्रज म्हणालेले आहे की कविता ही बीज आहे. एकच कविता अशी पाहिजे की ती जाळून टाकली पाहिजे आणि मग आपण त्या कवितेच्या मार्गाला टाकतो. तसं होत नाही. तो एक प्रसाद आहे दैनिक मिळाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न सोडायचे का तर नाही. एक दिवस भेटेल या आशेवर आपण कविता लिहित असतो. माझ्या कवितेचं नाव आहे नदीचा जाळ न व्हावा. नदीच्या जळात निर्माल्यासारखे सुखदुःख वाहत ठेवा. नदीच्या जळात निर्माल्यासारखे सुखदुःख वाहत ठेवावं. वेदना वाहती ठेवावी म्हणजे कोणताही वास त्याला येणार नाही. म्हणजे कोणताही वास त्याला येणार नाही. काठाकाठाने वसत जाणाऱ्या मनातील वस्त्या. काठाकाठाने वसत जाणाऱ्या मनातील वस्त्या. आयाबायांचं येणं जाणं बोलणं दुःखाला कपडा धुतल्यासारखं धुत जाणं. आयाबायांचं येणं जाणं बोलणं दुःखाला कपडा धुतल्यासारखं धुत जाणं. डोळ्यातील पुराप्रमाणे नदीलाही पूर येतो. डोळ्यातील पुराप्रमाणे नदीलाही पूर येतोच की. त्याचा निचरा झाला की नदी आणि बाई पुन्हा पूर्ववत होते. त्याचा निचरा झाला की नदी आणि बाई पुन्हा पूर्ववत होते. नदीच्या प्रत्येक वळणाप्रमाणे बाई वयाच्या प्रत्येक टप्प्यावर विसावत असते. नदीच्या प्रत्येक वळणाप्रमाणे बाई वयाच्या प्रत्येक
टप्प्यावर विसावत असते आणि नदीच्या जळाबरोबर आपल्या आतल्या धगीशी ती बोलत आहे. नदीच्या जळाबरोबर ती आपल्या आतल्या धगीशी ती बोलत राहते. मला भीती वाटते. मला भीती वाटते या धगीची, या जळाची. मला भीती वाटते या धगीची, या जळाची. कारण नदीशी बोलता बोलता या नदीचा जाळ न व्हावा, या नदीचा जाळ न. Subscribe and follow our YouTube and Facebook channel for more videos.